पूर्वी मुंबईमध्ये गँगस्टरचं प्रमाण खूप वाढलेलं होतं. ह्याच्यातनं पोलिसांना मोटिवेशनल होणं खूप आवश्यक आहे आणि मोटिवेशनल समाजाने करणं, पोलिसांना समाजाने घाबरवलं नाही पाहिजे, वरिष्ठांनी पोलिसांच्या पाठीमागे राहिला पाहिजे. आणि मग अशा ह्याच्यातनं जर पोलीस भेदरलेला पोलीस हा कुठल्याही समाजव्यवस्थेचं चांगल्या पद्धतीने रक्षण करू शकत नाही. तर ह्या आता मला असं पुण्यात दिसतं की पोलीसच भेदरलेले आहेत, पोलीस घाबरलेले आहेत आणि पोलीस घाबरून त्यांना करायचं किंवा नाही. आता कारवाई केली तर आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचं खूप मोठं पाठबळ खूप आवश्यक आहे. बरोबर. पूर्वी फक्त IPS लेवलला किंवा वरिष्ठांच्या लेवलवरती ते आम्हाला मिळत होतं, ते चालून जायचं का तर पॉलिटिकल इंटरफिरन्स तेवढा नव्हता. आजच्या जर काळामध्ये आपण बघितलं तर पॉलिटिकल इंटरफिरन्स जास्त वाढलेला आहे. ह्याच्यामध्ये पॉलिटिशियन्सनी एकत्र यायला पाहिजे, प्रशासकीय यंत्रणेने एकत्र यायला पाहिजे आणि तुमच्यासारख्या एक जबाबदार त्या ठिकाणी पत्रकारितेमध्ये जे आपण एक स्तंभ समजतो आपल्या लोकशाहीचा, ह्यांनी जर एकत्र येऊन सगळ्यांनी एकत्र येऊन कुठंतरी पोलिसांचं मनोबल वाढवून त्या ठिकाणी चुकीचं पोलीस काम करत असेल नक्की त्यांच्यावरती कारवाई करा. पोलिसांवरती त्या ठिकाणी तुम्ही कारवाई करण्यासाठी अधिकार आहेत, पोलीसच करतात कारवाई त्याच्यामध्ये. आणि पण त्याच्याच बरोबर की सगळेच राजकीय व्यक्ती सारख्या नसतात, सगळेच पोलीस सगळे सारखेच नसतात, सगळेच पत्रकार सारखे नसतात. अशा ह्या पार्श्वभूमीवरती जर आपल्याला कंट्रोलिंग करायचं म्हणलं आपण तर त्यासाठी आपल्याला हे खूप आवश्यक आहे की या सगळ्या यंत्रणांनी एकत्र येऊन कुठंतरी ह्याला आळा घालण्यासाठी. आणि मी तर म्हणतो की तुम्ही अख्ख्या गुजरात राज्यामध्ये दारूबंदी करू शकता, का तुम्ही महाराष्ट्रात पबबंदी करू शकत नाही? राजकीय काम आहे ते. राजकीय मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी जर ठरवलं, सगळ्या आमदारांनी, सगळ्या मंत्र्यांनी त्याला सहकार्य केलं तर तुमचा एक सुद्धा पब पुण्यामध्ये चालणार नाही, पुण्यातच काय राज्यात चालणार नाही.